नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 69. 9 मार्च. पिंड ब्रह्मांड. माणसाचे शरीर एक अजब रसायन आहे, अर्थात सुंदर घडवलेले आहे. आपण म्हणताना म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे सुनियंत्रित व नेमकी अशी सगळी ही घटना चालवली आहे, हे रचना आहे. आपलं जे शरीर आहे त्या शरीरात पित्त, कफ, वात या तिघांचा संचार असतो. आपल्या शरीरातील पेशींचे आयुष्य क्षणिक असते. प्रत्येक पेशी हुबेहूब दुसरी पेशी तशीच निर्माण करून जाते. त्या पेशीत सामावलेल्या आकाश तत्वातील अग्नीद्वारे हे कार्य चालतं. असं हे अर्थात उपनिषदं सांगतात, त्यावरून मी हे सांगते. ह्या अव्याहत चालणाऱ्या उत्पादनासाठी विशिष्ट अशी तापमानाची गरज असते शरीराला. बाहेरील वातावरणात काहीही बदल झाले तरी शरीराचे तापमान एका मर्यादेतच असते. हे उष्णतामान निर्माण करायचं काम पित्त करत असतं, पण ते वाढू नये म्हणून ते उष्णता संयमित करण्याकरता जी शीतलता लागते ती शीतलता निर्माण करण्याचं काम कफ निर्माण करतो, म्हणजे संयमित करतो उष्णता. आणि ही निर्माण झालेली उष्णता शरीरभर जी काही नियंत्रित असलेली उष्णता आहे ती शरीरभर पसरवण्याचं काम वायू करतो. हे समप्रमाणात तिघंही आपल्या शरीरात असतात. ज्यावेळेस ते समप्रमाणात असतात त्यावेळेस त्याला आपली प्रकृती निकोप असं म्हणतो. पण थोडं जरी त्याच्यात असमानता झाली, कमी जास्तपणा आला तर आपोआप प्रकृतीत विकृतीत जाते. पण हे शरीर, मन, इंद्रिय सदैव प्रसन्न जर ती समप्रमाणात असेल तर असतं. ते कार्यक्षम राहतात. आणि एकदा प्रकृती बिघडली की मग जे आपण आरोग्यम धनसंपदा म्हणले जाते ते खोटं ठरलं जातं. थोडक्यात निसर्गाच्या प्रत्येक प्रतिकृतीचा एकमेकांशी अन्योन्य संबंध आहे, अत्यंत घसटचा संबंध आहे. पृथ्वी व सूर्य देखील आपल्याशी फार निकटच्या संबंधाचे आहेत. त्यांच्यात विद्युत चुंबकीय अशा आकर्षण असते. आपल्या पाठीचा कणा हा लोहचुंबकीय दांड्याप्रमाणे आहे. सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी पृथ्वीचा हा केंद्रबिंदू आणि सूर्याचा केंद्रबिंदू ह्या एका सरळ रेषेत यांच्या रेषेत जर आपले शरीर असेल तर आपल्या पाठीतील हा लोहचुंब ती शरीरातील जी काही बाहेरच्या वातावरणातली शक्ती आहे ती खेचून घ्यायचं काम करतो. म्हणजे लोहचुंबकाचं काम जसं चालतं तसंच काम आपल्या शरीरातलं हे लोहचुंबक करतं. आणि आडव्या शरीरावर ह्याचा परिणाम बिलकुल होत नाही. म्हणून सूर्योदयाला उभं ताठ बसावं, उठून बसावं का म्हणलं आहे ते त्याच्यासाठी म्हणलेलं आहे. तो ताठ असावं, तो शरीरातला जो पाठीचा कणा आहे तो. आणि योगशास्त्रानुसार पण चंद्राकडून प्रचंड प्राणशक्तींचा पुरवठा सतत चालू असतो. ते शरीरात पसरवण्याचे काम आपली मज्जासंस्था करते. मन ताणतणावमुक्त असेल तर हे काम छान अतिशय सहजगत्या होते, कारण प्राणशक्ती ही ताण दूर करण्यात खर्ची पडते. ह्या सर्व घडामोडींच्या नेमक्या सुपरिणामासाठी अग्निहोत्र करावे. त्याने हवा शुद्ध मिळते. दोन्ही वेळा ताठ बसल्यामुळं सूर्य, पृथ्वी व आपले शरीर ह्यांचा ताळमेळ लागतो आणि त्यामुळं शरीर निरोगी राहतं. नित्य घडणाऱ्या सूर्योदय सूर्यास्ताच्या नुसत्या भौगोलिक, खगोलीय, नैसर्गिक घटना नसून त्यात प्राकृतिक, शास्त्रीय असा गहन अर्थ दडलेला आहे. हे लक्षात घेतल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. आणि शिवाय अग्निहोत्र समयी मन प्रसन्न व शांत असते आणि त्यामुळेच ते उच्चतम आनंदात आवागमन करते. आणि त्यामुळे येते ती एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती माणसाला येऊ शकते. म्हणजे एक साधं ब्रह्मांड ते पिंड, आपला पिंडावर ब्रह्मांड काय परिणाम घडवत असतं त्याचा थोडक्यात आढावा वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये जो दिलेला आहे तो आणि त्याचा अग्निहोत्राशी घडत असलेला परिणाम
हे मी सांगितलं. धन्य पिंड ब्रह्मांड आणि धन्य अग्निहोत्र.